नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे गौरी आगमन, म्हणजेच आमच्याकडे आज गौराई पण येणार आहे आणि वौसा देखील असणार आहे। सो तुम्हाला पूर्ण माहिती आमच्या व्हिडिओद्वारे कळेलच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक प्रथा, अनेक नवीन गोष्टी इथे पाहायला मिळतील, ज्या फक्त कोकणातच केल्या जातात। तर चला आपण व्हिडिओ न थांबता सुरू करू। माझी पण दाबायची हिची माझ्याकडे वर्ष करते त्या गणपती दिलं ह्या गणपती चला तुम्ही पडले काय वहिनी म्हणते तिची नाही ते पाय पाणी त्याच्यात आणि ते थोडं टाकून मग मिळाला आज काय गरज नाही तशी एवढी नको, पण आज केलं तर उद्या हा त्याला नाही कळत आपण, कारण उद्या पाऊस पडला असता तर मग तो सगळ्यात जातो काठी जवळ ठेवा। उद्या 7 दिवसाचे गणपती थोडंफार करून खुरपे आणू का खुरप्या आता संगीतात रांगोळी घे, रांगोळी पाडलेत ना, रांगोळी साडवल्यासारखं म्हणजे घातलंय बघ सगळ्या बिचाऱ्यांच्या हातात नाही चालायचं, पडली नाही ते नशीब हो। हे बघ असं असं उभं ठेव, कागद म्हटलेला कागद टाकून लावू नको, नुसतं पडलं हा ठेवला तर चालेल। ठेवू, थांबा हळू सावकाश तुझ्या तुम्ही या दोघे तुझ्याच बरोबर आहे, घालू नको नाही शिकले जाता, फक्त काय माहिती आहे तू माझ्या बरोबर पदर सोडायचं, ठेवलेला पदर सोडा। ब्राह्मण आलेले आहेत, चला गाणं करा, आता ते ठेवताय तुम्ही, मी बांधा काय ओ पुरोहित बोला ना, लोटीत ठेव, नंतर पाणी घालायचं आहे ना, 7 हे लोटीत ठेवा, हा ठेव असं, आणि नंतर ना सगळं झाल्यानंतर पाणी घ्यायचं, 7 चमचे फक्त असं टाकायचं, खाली ठेव, ठेवली खाली, लोटी घे, लोटीत ठेव, साखर हे लोटी कुठे, हे साखर ठेवा, आधी दिवा पेटवा, हळू ठेव योगिता, दिवा ठेव, पण राहायला पाहिजे ना, सगळं एकाच ठिकाणी ठेवा ना जवळ। काय काय हवंय, हे धर प्रिया, आधी दिवा ठेव, दिवा ठेवा पाहिजे, अगरबत्ती लावा, आधी हळद कुंकू घाला, झाल्यानंतर हळद कुंकू घाला,
सगळे लावू ना अगरबत्ती आणि वस्त्र दोन्ही विडा आहे ना विडा त्याच्यात आहे परडीत असणार विडा वस्त्र घालायचं वस्त्र घाल सगळ्यांच्या वतीने एकच घालत दोन्ही वाहून टाकते दोन्ही घालायचे एक दुसरीवर घाला चल झालं कापूर लावा अगरबत्ती लावा फुलं घाला तिची पूजा करा ब्राह्मण बुवा आपण पुढची दुरा सांभाळावी कापूर तिथे त्याच्यातले 2 शाळाने एकत्रच पेटवा ठेवू तोंड बंद ठेवायचं तोंडा बोलल्याशिवाय हे करा 7 चिमटी पाणी 7 चिमटी पाणी तोंडात तू घ्यायची आहे 7 चिमटी हो हे बघ अजिबात बोलायचं नाहीये हसायचं नाहीये हा अशी अशी बघ अशी अशी हे बघ हे बोट लावू नका हा 7 वेळा आधी पाणी टाक दादा तोंडात पाणी घेतलं त्याच्यात नाही त्याच्यात 7 चिमटी नाही ह्याच्यात 7 चिमटी ह्याच्यात घालायचे ह्याच्यात घालायचंय उचललं उचललं तरी घे वाटून टाक सगळ्यांना घरी देतात की काय चल चल लवकर या वाटून टाक रुमाल द्या अरे प्रसाद नको आमचा चंपा काकी रुमाल द्या गुळाचे लाडू कोणी आणले आंब्याचे बरा बोललं संगीत हातात काय साहेब भरून दे ना जरा कळशीतलं पाणी फक्त मी पंप चालू केले तो बंद करू काय माहितीच नाही त्याला लावायचा पाणी आणलं पाणी आता पुढे तर दे ना कोणाकडे तरी लाव तुला वाकक झेपतला असू दे पाण्यामध्ये आयु बाजूला हो बाळा तू टाकी नारळ आणि पाणी ठेव आणि पर्याय आणि पैसे थोडं थोडं घालायचं ना
सुनीताने आणली. हो यावर्षी सुनीताने आणली. वरती बघ. फेटा फेटा अडकेल बघा. थांबा. पकडा, खाली पकडा. लाइटिंग अडकली. खाली लटक. मागितलं. इकडे थोडं थोडं ना. थांबा फिरवूया. आले की ते बाबा देवा तुम्ही गणपती गजानना महाराजा, त्याचप्रमाणे तुम्ही माता श्रेष्ठा गौरी आई महाराजा. आज सालाबाद प्रमाणे या सर्व परकुटुंबियांनी तुमची या ठिकाणी औषध भरून आपली सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माता, काही नकळतपणे चुका घडल्या असतील, काही सेवेमध्ये त्रुटी राहिल्या असतील तर तुम्ही मन मोठं करा, सर्वांना माफ करा. जे काही क्लेश असतील, पीडा असतील, काही अडचणी असतील तर त्या तुमच्या संपूर्णपणे तुमच्या पायाखाली घ्या महाराजा. सर्वांना उदंड निरोगी अशा प्रकारचं दीर्घायुष्य द्या. सर्वांना धन धान्य सुख समृद्धी संतती संपत्ती द्या महाराजा. सर्वांच्या ज्या ज्या काही इच्छित मनोकामना असतील त्या तुम्ही सफलता संपूर्ण करा महाराजा. आज संपूर्ण परकुटुंबीय जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते तुमच्या समोर हात जोडून तुमची करुणा बघतायत. जी काही सेवा तुमच्या या चरणी या ठिकाणी केलेली आहे ती तुमच्या चरणी रुजू करून घ्या महाराजा. अशाच प्रकारचं तुम्ही उत्तम अशा प्रकारचं तुमचे शुभाशीर्वाद मिळवून द्या महाराजा. जी माणसं या ठिकाणी उपस्थित राहू शकलेली नाहीये ती सुद्धा तुमच्या सेवेमध्ये आहेत महाराजा. त्यांना सुद्धा, त्यांच्यावर सुद्धा तुमची कृपादृष्टी अखंडितपणे राहू द्या. त्यांना सुद्धा शुभ अशा प्रकारचे आशीर्वाद द्या. सर्वांचं भलं करा, कल्याण करा आणि याही पुढे आनंदाने तुम्ही या कुटुंबाकडून आपली सेवा चाकरी करून घ्या महाराजा. हे घे माझ्या पण. हे पत्रावर दे.
आमच्या घरातील जेवढेही विवाहित पुरुष आहेत त्यांना सर्वांना वौसा दिला जातो आणि त्यानंतर आमच्या इथे जवळपास जेवढी पण घरं आहेत त्यांच्याकडे वौसा दिला जातो, अशी ही प्रथा आहे. चला तर मग भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.